A1 स्वप्नाज किचनमध्ये आज आपण बघूया हॉटेल स्टाईल चमचमीत चिकन मसाला, जो की बनवायला एकदम सोपा पण चवीला इतका भन्नाट की तुम्ही बोटं चाटत राहाल। चपाती, भाकरी किंवा भातासोबत तुम्ही हा चिकन मसाला एन्जॉय करू शकता। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या चिकन मसाल्यासाठी मी घेतले आहे अर्धा किलो चिकन। चिकन स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतले आणि आता चिकनला मॅरिनेट करून घेऊया। यासाठी सगळ्यात आधी मी घेतली आहे इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर घेतली आहे, 1 चमचा चिकनचा गरम मसाला। गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस इथे मी टाकून घेतला आहे। आता सर्व मसाले व्यवस्थित चिकनला चोळून घ्यायचे आहेत आणि चिकन 20 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचे। चिकन छान मुरले जाते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा। 2 कांदे इथे मी बारीक चिरून घेतले आहेत। अद्रक लसूणची पेस्ट पण तयार करून घेतली आहे आणि ग्रेव्हीसाठी लागणारा खडा मसाला पण सर्व काढून तयार केला आहे। आता हॉटेल स्टाईल चिकन मसाला बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यात टाकायचे आहे गरजेनुसार तेल। काही खडे मसाले मी इथे घेतले आहेत। 2 तेजपत्ते, 2 चक्रीफूल, 5-6 लवंगा, 5-6 मिरे आणि इलायची। सर्व खडा मसाला तेलामध्ये खमंग असा परतून घ्यायचा। कुठलीही ग्रेव्ही करताना आपण तेलामध्ये जे खमंग पहिलं जे पदार्थ टाकतो, जे इन्ग्रेडियंट्स टाकतो, त्याच्या ग्रेव्हीला खूप छान चव येते। आता या खड्या मसाल्याची या ग्रेव्हीला खूप छान चव येणार आहे आणि याच्यात मी टाकून घेतले आहेत बारीक चिरलेले कांदे। चिरलेला कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून झाला की याच्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो। 2 कांदे मी इथे घेतले होते, 1 घेतला आहे टोमॅटो। सर्व जिन्नस तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। जवळजवळ हा मसाला परतायला मला इथे 10 मिनिटं लागले आहेत। आता याच्यात मी काही कोरडे मसाले टाकणार आहेत। त्यासाठी सगळ्यात आधी टाकली आहे हळद, अर्धा चमचा हळद टाकली, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला टाकूया। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, ती यामध्ये छान 1 मिनिटभर परतून घेऊया। जास्त वाटण-घाटण न करता पटकन ही रेसिपी तयार होते। घरी कोणी पाहुणे येणार असेल तर तुम्ही त्यांच्यासाठीही असा चिकन मसाला बनवून तयार करू शकता। आता एवढ्या चिकनही आपले छान मॅरिनेट झाले आहे। चिकन छान मुरले असेल। चिकन आता या मसाल्यामध्ये टाकून घेऊया। A1 स्वप्नाज किचनच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंट करून लाईक नक्की करा, म्हणजे मला आणखीन व्हिडिओज बनवायसाठी प्रोत्साहन मिळेल। आता आपले चिकन मुरवलेले छान इथे तयार आहे। मसाल्यामध्ये मी चिकन टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। चिकन मॅरिनेट झालेले असते त्यामुळे याला शिजायला फारसा वेळ लागत नाही। एक 10 ते 15 मिनिटात छान हे चिकन शिजते। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे जवळजवळ 1 ग्लास पाणी। पण पाणी टाकायच्या आधी मी इथे चिकन 10 मिनिटं परतून घेतले आहे। चिकनमध्ये एक स्वतःचे पण एक पाणी असते जे शिजताना त्याला सुटते, ते पाणी मी इथे आटवून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत आणि मग याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे। आता चिकनमध्ये पाणी टाकल्यानंतर सर्व ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याच्यावर 10 मिनिटासाठी झाकण ठेवून चिकन वाफवून घ्यायचे। आता 10 मिनिटानंतर इथे आपला हॉटेल स्टाईल चिकन मसाला बनवून तयार झाला आहे। गॅसची फ्लेम मी बंद केली आहे। झाकण काढून पाहूया, काय सुंदर चमचमीत असा हॉटेल स्टाईल चिकन मसाला इथे तयार झाला आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवा आणि मला कमेंट करायला विसरू नका। चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।